रेड माइट्स आपल्याला जर बागेत आला तर कमीत कमी आपलं 30 ते 40% बागेचं नुकसान डाळिंब बागेचं होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत रेड माइट्स, लाल कोळी. काल परवा जालन्यामधून 2-3 फोन आले की आमचे पानं झाडं पिवळे दिसतात. त्यांना म्हणलं फोटो पाठवा. फोटो बघितले, लक्षणं दिसले ते रेड माइट्सचे. आता ह्या बागेवर तर काही रेड माइट दिसला नाही. आता मी भिंगाने चेक केलं, थोडे पानं पिवळे, पण हे स्ट्रेसमधले पानं आहे. स्ट्रेसमध्ये गेलेलं झाड आहे. काल थोडासा आमच्याकडं काल परवा पाऊस झालाय, त्याच्याने झाडाला थोडं तजलदार आनंदी दिसते झाड आज. मित्रांनो, रेड माइट्स कंट्रोल करायचा कसा? रेड माइट्स आपल्याला जर बागेत आला तर कमीत कमी आपलं 30 ते 40% बागेचं नुकसान डाळिंब बागेचं होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपल्याला रेड माइट्स कंट्रोल करायचं आहे. रेड माइट्स येण्याचे मुख्य कारण अतिउष्णता आणि कमी आर्द्रता. अतिउष्णता आणि कमी आर्द्रता यामध्येच आपल्याला रेड माइट्स त्रास देतो. रेड माइट्स कंट्रोल करायला नुसतं साधं पाणी जरी मारलं तरी रेड माइट्स आपलं कंट्रोल होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. रेड माइट्स कंट्रोल करणं फार सोपं आहे, पण रेड माइट्स ओळखणं खूप अवघड आहे. पानाच्या खालच्या बाजूला असतो आणि खूप अति बारीक डोळ्यांनी तो बघितला तर तो फिरताना दिसतो. किंवा भिंग वापरा, चांगल्या क्वालिटीचा भिंग घ्या. भिंगाने पान तोडा आणि असं त्याच्या खाली बघा. भिंगाने 100% त्याचा आपल्याला निष्कर्ष निघू शकतो. हा रेड माइट आहे की तांबेरा आहे. तांबेरा आणि रेड माइट दिसताना सारख्याच दिसतो. ज्या बागेमध्ये पाण्याचे ताण पडले, जिथं अति कडक ऊन आहे, तिथं रेड माइटची शक्यता वाढण्याची आहे. पण पाऊस पडला, आर्द्रता वाढली की तो ऑटोमॅटिक कंट्रोल होऊन जातो. त्याला घाबरायचं एवढं कारण नाही. त्याच्यासाठी बेस्ट पर्याय ॲबॅमिक्टिनची फवारणी. चांगली गच्च घ्यायची, संध्याकाळच्या वेळेला घ्यायची आणि चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन वेस्ट स्टिकर त्याच्यामध्ये वापरायचं. आणि सल्फरनी सुद्धा जातो, पण सल्फर उन्हाचे मारू नका. उन्हाचे ते मारलं तर आपल्याला त्याची स्कॉर्चिंग, सल्फरची उन्हाचे मारल्यानंतर स्कॉर्चिंग येऊ शकते त्याच्या. आणि सल्फर मारताना चांगल्या क्वालिटीचा स्प्रेअर वापरा. स्प्रेअर म्हणजे ब्लोअर. आणि डाग पडून देऊ नका, कारण आता आपल्या फळाला कलर यायला सुरुवात झाली. तर कलर आल्यानंतर सल्फरचे डाग त्याला थोडे डिस्टर्ब करतील. त्याच्यापेक्षा ओबेरॉन आहे, ॲबॅमिक्टिन आहे, या अशा आलटून पालटून औषधं मारा. हा रेड माइट्स असा आहे की याचं इतकी प्रतिकारशक्ती फास्ट तयार करतो हा, की ओबेरॉन जर तुम्ही 2 स्प्रे ओबेरॉनचेच मारत राहिले किंवा ॲबॅमिक्टिनचेच मारत राहिले, त्याच्यावर रेजिस्टंट पॉवर त्याची फास्ट डेव्हलप होते. त्याच्यामुळे शक्यतो सल्फर, ओबेरॉन, ॲबॅमिक्टिन, माइटीसाइड अशा औषधं आहे ते फवारा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा. आपले फॉलोअर सगळे चांगलेच आहे. चांगला प्रतिसाद आपल्याला देत आहे, चांगलं प्रेम आपल्यावर करताय. धन्यवाद.